गाईज आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाणीपुरीची आंबट गोड चटणी बघणार आहोत. तर ह्याचं प्रमाण ना खूप सोपं आहे. म्हणजे 1 वाटी चिंच घेतली तर 2 वाट्या गूळ घ्यायचं. चिंच ना कधी पण धुवून घ्यायची, ठीक आहे. आणि ह्यात तिखट मसाला टाकायचा, एकदम थोडासा टाकायचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची कलरसाठी आणि छोटा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ आणि चाट मसाला, बस इतकंच असतं यात. आणि हे सगळं ना कुकरला लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या कुकरच्या. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे छान शिजतं. आता कुकर थंड झाला की हे स्ट्रेन करून घ्यायचं आणि जर वाटत असेल स्ट्रेन करून पण की त्या पल्पमधून अजून येऊ शकतं, तर थोडं-थोडं पाणी टाकून ना परत स्ट्रेन करून घ्यायचं, जोपर्यंत त्याच्यातून निघते ती चटणी, ठीक आहे. आणि ही चटणी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवायची. सो ही चटणी आहे ना छान 10 ते 12 दिवस तरी टिकते. ठीक आहे. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि प्लीज लाईक, शेअर अँड फॉलो. चला बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.